तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। बारामती बिग वन रोडवरील अमृता लॉज सोमनाथ हॉटेल येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे। 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकांच्या मदतीने सापळा रचला। पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकण्यात आली। छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी महिला आणि ग्राहक एकत्र आढळून आले। चौकशी दरम्यान संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचं उघड झालंय। ग्राहकांकडून पैशाची वसुली करून त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचंही समोर आलंय। या प्रकरणात अजित जयसिंग शेट्टी वय वर्ष 38, हॉटेल चालक आणि चांद कलाम आलम वय वर्ष 20 यांना अटक करण्यात आली आहे। या घटनेत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील 3, भिवंडी मुंबई येथील 2 अशा 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे। त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आलंय। आरोपी दोघांनीही संगनमत करून महिलांना पैशाचे आमिष दाखवत देह व्यवसाय चालवण्याचे निष्पन्न झालंय। कारवाई दरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहकांना दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिट तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे 17,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956च्या कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक रामहरी भोसले, पोलीस अंमलदार संतोष कांबळे, केदारनाथ बिडवे, नितीन ढवाण, राजू बनवे, निलेश वाकळे, विठ्ठल तरंगे, स्मिता गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। आजचा महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी परशुराम निखळे, बारामती। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।